राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा धडाका सुरू झालेला असतानाच जरांगे विरुद्ध बारस्कर यांच्यातला वाद दिवसागणिक पेटताना दिसतोय। मराठा आरक्षणावरून पेटलेल्या या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। जरांगे विरुद्ध बारस्कर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। जरांगेंविरोधात ईडीकडे जाणार बारस्करांचा इशारा। बारस्करांच्या आरोपांचे ट्रॅप, जरांगे अडकणार? मराठा आंदोलक अजय बारस्कर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधला संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसतो। मनोज जरांगेंनी बारस्करांवर बलात्काराचे आरोप केले होते, त्यावर बारस्करांनी पुरावे देऊन आरोप सिद्ध करण्याचा सल्ला दिलाय। ते सगळं होणार आहे, त्याला जेव्हा वेतन तेव्हा त्याला कळणार आहे। ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या येणार आहेत, त्यावेळेस त्याला कळन आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उगाच निघालो होतो विनाकारण, काही कारण नसताना त्याला सगळं कळन। त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही। माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तर द्यायला। नाही ते कशासाठी मागितली काय मागितली मागितणाराला माहीत असेल। कोर कमिटी फिमिटी काही नाही इथं फक्त मराठा कोर कमिटी आहे पूर्ण राज्य। जाऊ दे, त्याचं उत्तरच द्यायचं आहे मला। माझं काय, मी काय बंधनकारक नाही आहे त्याला उत्तर द्यायला। तो कोण लागून गेले असते? मला समाज महत्त्वाचा आहे, समाजाच्या मी कामातून उत्तर देणार आहे सगळ्यांना। दरम्यान मनोज जरांगेंनी तुकाराम महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून त्यावर अजय बारस्कर यांनी जरांगेंची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे। संत तुकाराम महाराजांची आडून तू बदनामी करायचे थांब, कारण तो सरकारची सुपारी घेतलेली। तू सरळ बोल, तुकाराम महाराजांची आडून बोलू नको। संत तुकाराम महाराजांना आणि वारकरी धर्माला बदनाम करू नको। तू सरकारच्या ट्रॅप मध्ये येस, तू त्यांची बाजू घेऊन बोलतोस, तू बिनधास्त बोल। तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस। मनोज जरांगे यांनी लोणावळ्यातल्या बंगल्यात डील केल्याचा गंभीर आरोपही बारस्कर यांनी केलाय। जरांगेंनी काय उत्तर दिलं माहिती का? बंद दाराच्या आड आम्ही चिंग घेतली, ते म्हणले मला गार वाजत होतं। पण ठीक आहे, गार वाजत, मग मीडियावाले का आत्मा नेले तुम्हाला? लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली, काय डील झाली? बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले, लक्षात आलं अभी वो खत्म हो गया मामला। सरसकट नाही म्हणले, सगळे सोयऱ्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे। आंतरवालीतून निघाले सरसकटसाठी आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली, सगळे सोयरे। एकीकडे मनोज जरांगे आणि अजय बारस्करांमध्ये आरोपांचं मोहोळ उठलंय, तर दुसरीकडे मराठा समाजाने जरांगेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात रास्ता रोको आंदोलन केली। बीड, संभाजीनगर, कल्याण, येवला या जिल्ह्यांसह राज्यात अनेक भागात रास्ता रोको करण्यात आला। तर जालना जिल्ह्यातल्या बदनापुरात मराठा आंदोलनाला गालबोट लागला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आगामी काळात राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यात अजय बारस्कर आणि जरांगेंमधल्या वादाचीही भर पडते। त्यामुळे मराठा आरक्षणाचा वाद नेमका कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।